महत्वाची बातमी आहे। बावधानच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर मोठा छापा आहे। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी ही छापेमारी आहे। ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अजित पवार यांचा मुलगा अर्थातच पार्थ पवार यांनी जागेची खरेदी केली, त्याच पुण्यातल्या बावधन इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा टाकण्यात आलेला आहे। या ठिकाणाच्या कागदपत्रांची पोलीस पडताळणी करतायत। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण आणि जिथून या सगळ्या जमिनीचा व्यवहार झाला त्या दुय्यम निबंधक कार्यालयात हा छापा। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, छापा टाकण्यात येतोय, कागदपत्रांची पडताळणी होतीये। नक्कीच ज्या ठिकाणी हे सगळे कागदपत्र खरेदी विक्री झाली त्या बावधनच्या दुय्यम निबंधक कार्यालयावरती हा छापा आहे। बावधन पोलिसांचा हा छापा आहे। यामध्ये महत्वाचे जे कागदपत्रे आहेत ते पोलीस त्याची तपासणी करत आहेत। ज्या ठिकाणी अजित पवारांचे मामे भाऊ आणि पार्थ पवार यांच्या नावाने ही सरकारी जमीन विक्री केली गेली, जे ते कार्यालय आहे ते कार्यालयावरती ही सगळी कारवाई आहे। काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ही पोलिसांची मोठी कारवाई आहे म्हणावं लागेल। आणि ज्या पद्धतीने या सगळ्यामध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत, पोलीस या सगळ्या कारवाईमध्ये सध्या आपल्याला पुढे येताना दिसत आहेत। आणि बावधनच्या या सगळ्या कार्यालयामधील जो दुय्यम निबंधक होता तारू, त्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे जे आहेत ते पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आता समोर येताना दिसत आहे। लागली अगदी चंद्रशेखर, या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी होत असताना काही कागदपत्र हाती लागले असतील, अनेक खुलासा होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। एकूणच कुठंतरी हे सगळं प्रकरण एक वेगळंच वळण घेताना दिसतंय। नक्कीच ज्या पद्धतीने या सगळ्या जमिनीचा व्यवहार झाला तो खरं तर पुण्यातील मुंढवा परिसरामध्ये झाला, परंतु या सगळ्याची जी खरेदी विक्री झाली ती बावधन या ठिकाणी झाली। आणि या बावधनला तालुका मुळशी येतो आणि ज्या ठिकाणची जमीन आहे त्याला तालुका हवेली येतो। खरं तर अपेक्षित होतं की पुण्यातील हडपसर परिसरामध्ये याची खरेदी जी आहे ती होणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी जो तारू नावाचा दुय्यम निबंधक अधिकारी होता तो यामध्ये मॅनेज झाल्याची माहिती समोर आली। आणि यावरती या सगळ्यावरती गुन्हा देखील आता झालेला आहे। ही कागदपत्रे याच्यामध्ये महत्वाचे जप्त करण्यात आलेली आहेत। आपण जर बघू शकतो की सरकारी जमीन आहे, या सरकारी जमीन विकता येत नाही। 8 एप्रिल 2025 ला शासनाचा नवीन कायदा आहे। राज्य शासनाची सगळी जमीन जी आहे ती सध्या केंद्र सरकारला भाड्याने देण्यात आलेली आहे। आणि केंद्र सरकारचं या ठिकाणी जे वन औषधी उद्यान आहे त्या ठिकाणी वन औषधी उद्यान गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या वन औषधी उद्यानाची जमीन याची विक्री केली गेली, त्यामध्ये मोठा जो आहे तो घोटाळा झालेला आहे। आणि याची जी आता तपासणी आहे ती बावधन पोलीस जे आहेत ज्या ठिकाणी याची खरेदी विक्री झाली त्या ठिकाणी सध्या बावधन पोलीस कारवाई करताना दिसत आहेत। लागली निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।